अजितदादांच्या मृत्यूला काय जबाबदार आहे? अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यापैकी एक शक्यता अशी वर्तवली जात आहे की ज्यामध्ये बारामती विमानतळाचा जो रनवे आहे तो जबाबदार आहे. कारण हा रनवे जर पाहिला, हा रनवे एका डोंगर पठारावर आहे. ज्या रनवेच्या खाली जर तुम्ही पाहिलं तर तिथं एक उतार आहे आणि त्यामुळेच कुठेतरी हा रनवे पण एक कारणीभूत असू शकता अशी शक्यता वर्तवली जात आहे. जर हा रनवे सपाट प्रदेशावर असता लँडिंगसाठी कदाचित आणखीन जास्त जागा भेटली असती व धोका पत्करला जरी असता पायलटनी तरी विमान सुरक्षित जाऊ शकलं असतं. परंतु पठारावर असल्यामुळे तेवढ्या कमी जागेतच ते विमान त्या पायलटला बॅलन्स करायचं होतं. ह्या रनवेचा वापरही कमी प्रमाणात केला जात होता. फक्त VIP लँडिंग साठीच वापरला जात होता. याशिवाय ट्रेनिंग साठी वापरला जात होता हा रनवे. त्यामुळे या रनवेवर जास्त सुविधाही नव्हत्या आजूबाजूला. या विमानतळावर इथे ILS लँडिंग सिस्टीमही नव्हती, ज्यामुळे जर खराब हवामान असेल तर ILS लँडिंग सिस्टीम द्वारा तुम्हाला कम्युनिकेट केलं जातं की ह्या बाजूला या, त्या बाजूला या, इथं रनवे आहे. तशी सिस्टीमही या विमानतळावर नव्हती. त्यामुळे अजितदादांचं जे लँडिंग झालं त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी कारणीभूत आहे. रनवे प्लस या विमानतळावर असणाऱ्या कमी सुविधा. त्यामुळे बारामती ऐवजी जर पुण्याला अजितदादांचं विमान लँडिंग झालं असतं तर जास्त परवडलं असतं असंही काही जण खासगीत बोलत आहेत. तुम्हाला काय वाटतं? बारामतीचा विमानतळाचा रनवे कारणीभूत आहे दादांच्या मृत्यूला की नाही? कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये.